बॉलिवूडच्या आघाडीचे जे स्टार आहेत रितेश देशमुख त्यांनी आताच बाभळगाव इथे आपलं मतदान केलेलं आहे. त्यांचे भाऊ इथून थांबलेले आहेत. आता त्यांच्या वडिलांनी मतदान केलेलं आहे. एकूणच मतदानाविषयी बॉलिवूडमधले स्टार मतदानाच्या दिवशी बाहेर पडत नाहीत असा एक आरोप केला जातो. याविषयी आपण जाणून घ्या रितेश देशमुख यांच्याकडनं. आपलं काय मत आहे, बॉलिवूडमधले स्टार बाहेर पडत नाहीत? नाही, कसं आहे की आपण जर मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर 50 कधी 60% आणि पिक्चर चित्रपटातले किंवा हिंदी चित्रपट सृष्टीतले लोक असतील आपण प्रत्येकाला पाहतो. म्हणून असं वाटतं की प्रत्येक जण मतदान करावं अशी इच्छा असते, अशी अपेक्षाही असते. परंतु काही लोकांचं कसं असतं की कामानिमित्त ते बाहेर असतात. काही लोक बाहेर असल्यामुळे येऊ शकत नाहीत. काही लोक आवर्जून येतात, मतदान करतात. बरीच लोक जे मतदान करतात आणि काही लोक जे मतदान करत नाहीत. मला असं वाटतं की जे लोक मतदान करत नाहीत त्यांनी बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे. कारण का प्रत्येक इलेक्शनला जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत आपण कसं भाग घेणार की राज्यात काय सरकार येतं किंवा देशात काय सरकार येणार आहे. ह्या घटनेत जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला मतदान करणं हे फार 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 आवश्यक आहे. याविषयी कधी चर्चा होते का तुमच्या जे को स्टार आहेत किंवा तुमचे सिनियर स्टार आहेत त्यांच्याशी? नाही, चर्चा होत असते आणि प्रत्येकजण जमेल तिथे मतदान करतात. गेल्या वेळेस लोकसभेला बरीचशी लोक होती ज्यांनी मतदान केलं. आता तर सुरुवात आहे. आज संध्याकाळपर्यंत कळेल की किती लोकांनी मतदान केलं आणि किती लोकांनी मतदान केलं नाही. आपले भाऊ इथून उभे आहेत. आपण आता मतदान केलेलं आहे. एकूण काय वाटतं आपल्या बंधूच्या निवडणुकीविषयी? मला असं वाटतं की निवडणूक जेव्हा येते तेव्हा एक लोकांमध्ये जो उत्साह असतो त्याच्यामुळे कळतं की बाबा वारं कुठल्या बाजूला आहे किंवा माहोल काय आहे, कोण निवडून येऊ शकतं, का टफ आहे का इझी आहे. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी आहेत ते लोकांच्या चेहऱ्यात आपल्याला दिसतात. आणि ह्यावेळेस मला वाटतं की काहीच अडचण येणार नाही असं वाटतं की कारण का बरेचशी वर्षे साहेबांनी जे काम केलेलं आहे, काँग्रेस पार्टीने जे काम केलेलं आहे, त्यानंतर भैयांनी जे 10-12 वर्षापासून ह्या भागात काम केलेलं आहे ते सगळं जर काम पाहिलं तर त्यांच्या पुढे दुसरे उमेदवार उभेही राहू शकत नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतंय की मतदान जर चांगलं झालं तर विक्रमी लीड पण मिळेल. तर आपण इतर कुठं प्रचाराला गेले नाहीत, लातूरमध्ये केलेला आहात. आता साहेबांनी असं सांगितलं की काँग्रेस आघाडीचं सरकार येईल. आपल्याला काय वाटतं, कोणाचं सरकार यावं, कुणाचं येईल? नाही, मला वाटतं काँग्रेस आघाडीचं सरकार येईल. बऱ्याचशा चॅनल्सनी सर्व्हे सुद्धा केलेला आहे आणि त्या सर्व्हेच्या माध्यमातून म्हणजे इंडिपेंडंट सर्व्हेज आहेत त्या माध्यमातूनही काँग्रेस आघाडीला मेजॉरिटी दाखवलेली आहे. मी 4 उमेदवारांच्या प्रचाराला गेलो. अमित देशमुख, वैजनाथ शिंदे लातूर शहर लातूर ग्रामीण, नंतर विनायक पाटील अहमदपूर आणि प्रणिती शिंदे सोलापूर. तर 4 लोकांच्या मी प्रचारासाठी गेलो ह्यावेळेस. 4ही येतील निवडून? 4ही येतील निवडून. तर हे होते रितेश देशमुख जे सांगत होते की बॉलिवूडचे स्टार हे बऱ्याच अंशी मतदानाला बाहेर पडतात आणि काही जे पडत नसतील ते कामानिमित्त पडत नसतील. या व्यतिरिक्त लातूर शहर मतदारसंघातून त्यांचे जे भाऊ थांबलेले आहेत ते प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. झी 24 ताससाठी शशिकांत पाटील, लातूर.